गृहिणींनो, मी तुम्हाला किती वेळेला हे सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही तुमची आवड जपा. कारण तुमची आवड जर तुम्ही जपलीत तर तुमचं मन आनंदी राहतं, तुमची तब्येत सुद्धा छान राहते आणि तुम्हाला करिअरची एक वेगळी दिशा मिळू शकते. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या येणार आहेत त्यांची आवड गाणं आणि खाणं दोन्ही आहे. आता यातलं प्रोफेशन कोणतं आणि आवड कोणती हे सगळं जाणून घेऊया. पण एक मात्र नक्की की आज फोडणीच्या चर्र आवाजासोबत गाण्याचा सुद्धा आवाज या मंचावरती येणार आहे. मला फार आनंद झालाय कारण मला गाणंही आवडतं, मला खाणंही आवडतं. चला मग स्वागत करूया आसावरी बोधनकर यांचं. प्लीज वेलकम. या नमस्कार. कशा आहात आपण आसावरीजी? मस्त. वा, सुंदर दिसताय. थँक्यू. आज संक्रांत आहे की काय? नाही मग काळी साडी का निवडली? आवडतो, म्हणजे तशी नेसायला हलकी आहे बर, आणि याच्यावरचं जे वारली आर्ट आहे ते मला आवडलं म्हणून म्हटलं. फार सुंदर. तुम्ही दिसताय पण फार छान. Thank you. कुठून आलायत? लातूर. आपलं लातूर. किती भारी. Thank you. मला परभणीच्या जवळपास कोणी आलं की मला खूप आनंद होतो हो, आणि ती एक स्वाभाविक भावना आहे. बरोबर. बरोबर आहे की नाही? Yes. वा, लातूरला घरी कोण कोण असतं? मिस्टर, सासरे आणि मुलगा. वा, मुलगा किती वर्षांचा? आता 6वी परीक्षा दिली, 7वी जाईल. वा वा. आम्हाला तुमच्याविषयीची माहिती मिळाली आहे बेसिक थोडीफार. की मी आता प्रेक्षकांना सांगत होतो की गाणं आणि खाणं बरोबर. दोन्हीचं कॉम्बिनेशन तुमच्याकडे Yes. आहे. यातली आवड कुठली आणि सवड कुठली? गाणं हे माझं प्रोफेशन आहे बर, आणि स्वयंपाक ही माझी आवड आहे. कारण जेव्हा मी घरी असते तेव्हा आवडीनं वेगवेगळे पदार्थ करायला आणि सगळ्यांना खाऊ घालायला मला मनापासून आवडतं. बर. आणि आणि गाणं लहानपणापासून शिकलाय? हो, बर. घरातच संगीत आहे, आईच्या माहेरी आणि सासरी, म्हणजे मला दोन्हीकडून संगीताचा वारसा मिळालाय. पण मग तेव्हा तुम्हाला कोणी शिकवलं गाण्याचे जे बेसिक आहेत? सुरुवातीच आईकडेच शिकले. बरं मामाकडे राहायचे मी अगदी लहानपणी. बरं. वसमतला मामा राहतात, त्यांच्याकडे गंधर्व मंडळाचं सेंटर होतं. त्यामुळे सुरुवातीच्या 2-3 परीक्षा घरीच दिल्यात आणि पुन्हा लातूरला देवेंद्र कुलकर्णी यांच्याकडे विशारदपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर चिगरू गुरुजी म्हणून आहेत लातूरचेच, त्यांच्याकडे अलंकारचं 2 वर्ष शिक्षण झालं. अलंकार पर्यंत शिकलाय तुम्ही? हो. किती छान. मला आता एका गोष्टीचा काय आनंद होतोय माहिती का? तुमच्या तोंडून जी गावाची नावं येत आहेत ना ती माझ्या लहानपणापासून अशी हो, आजूबाजू. वसमत, लातूर, परभणी, नांदेड ही गावं कशी मला अशी रोजची आणि वाटतात. तुम्ही ज्या शाळेत शिकलात तिथे तुमचे जे शिक्षक आहेत ते माझे मामा आहेत, पैंजणे सर, कदाचित तुम्हाला माहिती रमाकांत असेल. हो. पैंजणे. त्यांची मी बाची आहे. हो का? बरं. त्यांची गंमत अशी आहे, ते एकतर आमच्या शाळेमध्ये आम्हाला संगीत शिकवायलाही होते हा. आणि जेव्हा त्यांचा संसार सुरू व्हायचा होता हम्म. तेव्हा ते परभणीमध्ये नोकरी त्यांना मिळाली होती. ते घर शोधत होते. तर बरोबर. तुमचे जे मामा आहेत ते आमच्याकडे किराणी राहत होते, ओ. पैंजणे सर. हा, बरोबर. एकदा मी ऐकलेलं आहे हा, त्यांच्याकडनं. तर त्याच्यामुळे माझे ते गुरुजी आहेत हो. आणि फार छान. माझ्या गुरुजींची भाची बघा, जग किती छोटस आहे, कुठून कसं कनेक्शन निघतं आणि तुम्ही आज मला इथे भेटल्यात. स्वयंपाकघराकडे जाऊया. हो. त्याआधी आम्हाला तुम्हाला एक विनंती करायची आहे. तुम्ही एवढं शिकलेलं आहात तर एखादं गाणं आम्हाला प्लीज ऐकवाल Yes. का? हो, नक्की. प्लीज ऐकवा. मन मंदिर ऐकवते. अरे वा. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका. संवेदना संवादे सहवेदना, जपताना मन मंदिरा. किती छान. वा. काही गाणी ऐकू यायला लागली की आपल्याला वा क्या बात आहे असं म्हणावंसही वाटत नाही, शांतपणे ऐकावंसं वाटतं. Yes. आणि कधी कधी गाण्यानंतरची शांतता हीच त्याची फार मोठी दाद असते. आणि you. तुम्ही फार छान गायलात. मला फार आनंद झाला तुम्हाला भेटून. वा. आता मला असं वाटतंय कशाला स्वयंपाक करायचा, चला गाणी ऐकूया. पण असं नको, प्रेक्षक आमचे भुकेलेले असतात. चला इकडे जाऊया. Yes. फारच भारी वाटतं. या थँक्यू. आसावरी मॅडम. मग मला सांगा, तुमच्या मिस्टरांना गाण्याची आवड आहे की नाही? ऐकायची आवड आहे. मग ते मन लावून ऐकतात, हा, दाद देतात? लावण्या जास्त आवडतात. आता काय कुठं तुम्ही गेला होता, सांगा कारभारी है ना? हो. वा, तुम्हाला काय इंटरेस्टिंग आहे. सुरुवात झाली मनमंदिराने. नवऱ्याला काय आवडतं तर म्हणे लावण्या जास्त आवडतात. पण मग तुम्ही गायलेल्या का इतर लावण्या? नाही, लग्नाच्या आधी सुरेखा पुणेकरांचे ते लावण्या ऐकायचे किंवा त्यांनी ते कार्यक्रम पण अटेंड केलेले आहेत. मग नवऱ्याच्या आवडीसाठी म्हणून कधी लावणी गाता तुम्ही? हो.
किती छान. वाव, मला हे फार आवडलं. तुम्ही प्रोफेशनली कार्यक्रम करता हा, गाण्याचे? हो. अरे वा, मग कुठे लातूर एरियात का सगळी? नाही, सगळीकडेच, संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर. किती छान. वा वा. पण मला फारच आवडलं हो. तुम्ही संसार सांभाळून, नवऱ्याची लावणीची आवड जपून, मुलाचं संगोपन, गाणं, कधी कधी ओढाताण होत नाही? नाही, म्हणजे बऱ्याचदा मला जे माझं एक पर्सनल असं मत आहे, एक लोकांचा असा एक गैरसमज असतो की ही इतकी फिरते, गाते, महिला काही काम जमत नसेल किंवा घरात काही करतात की नाही, फक्त मजा करत फिरतात, असा एक गैरसमज असतो. म्हणून मी ते अधूनमधून लोकांना आठवण करून देत असते की नाही, मी घरचं पण करते आणि बाहेरचं पण करते. त्यामुळे आणि स्त्री कलाकार जे असतात त्यांना हे दोन्ही हँडल करावंच लागतं. मग तुम्ही आज लोकांना हे आठवण करून द्यायला आलात का इथे? हा, मग. मी गाणंही गाते, मी घरचंही काम हो. करते. वा, छान. कुठला पदार्थ निवडला आमच्यासाठी आज? आज फगळणं करणार आहे मी. काय? फगळणं. फगळणं. हा, कुठला पदार्थ आहे? हा तसं मी माझ्या मावशीकडून शिकले मिरची. आणि आधीच्या काळात कसं पैशांच्या अडचणी किंवा जे काही आपल्या घरात साहित्य आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ कसे बनवता येतील याचा प्रयत्न घरच्या गृहिणी करायच्या. खाणाऱ्याला ते नवीन काहीतरी खातोय असं एक वाटलं पाहिजे, म्हणून मग आहे त्याच रोजच्या साहित्यातल्याच हा पदार्थ आहे. त्याचं नाव फगळणं. आसावरीजी बोधनकर फ्रॉम लातूर, एवढ्या छान गाण्यानंतर आता आपल्याला पदार्थ करायचं, याचं नाव मला सारखं सांगत राहा बरं. फगळणं. फगळणं. साहित्य काय फगळण्यासाठी? फगळण्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, अद्रक लसूण याची पेस्ट, ओवा, जिरं, लाल तिखट, मसाला, कोथिंबीर आणि मीठ. झालं? हा, आणि हे सगळं मिश्रण करण्यासाठी पाणी. हो, ते तर आम्ही तुम्हाला देऊच. पण 7 सुरांमधून जसे अनेक राग तयार होतात, तसं अगदी म्हणजे मोजक्या साहित्यातून तुम्ही फगळणं तयार करणार. हो. चला, काय करायचंय पहिल्यांदा? आता हे पिठात हे मिक्स करून घ्यायचं आधी सगळं. तुम्हाला बाउल देऊ का? हो. इकडे आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आपण घेतोय, हे सगळंच घेणार आहोत. त्याच्यानंतर डाळीचं पीठ, बेसन. हा, बस एवढं पुरे. हे आपल्याला वाटून घेता येईल का? ओवा आणि जिरं बारीक करून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं आहे ना आमच्याकडे, खलबत्ता आहे. असं ठेव. ह्याचं काय काय? मग पहिले आधी आपण हेच वाटण करून ह्याच्यात टाकू आणि नंतर बाकीचं मिक्स करते. बरं, ठीक आहे. काय जिरं आणि ओवा हा, किती लागणार आहे? पुरे. ओवा घाला. पुरे का? हो. बरं, आता मी थोडंसंच आहे ना. मी ना हे बारीक करेपर्यंत मला मराठवाड्यातल्या खाण्याची काय तुमच्या नजरेतनं काय वैशिष्ट्य जरा सांगा बरं. मराठवाड्यामध्ये असं चमचमीत, तिखट, असं खमंग पदार्थ खाल्ले जातात. म्हणजे मिळमिळीत, गुळगुळीत असं नाही चालत. तिखट, चमचमीत असे पदार्थ तिकडे चालतात. बरोबर. जिरं आणि ओवा, हे बघा, याची आम्ही छान भरड केलीये, ती आता आपण याच्यात घालूया. वा, खलबत्ता कामाला आला कडे आमचा. पुढं काय? लाल तिखट. लातूरची भाषा तशी तुमच्या बोलण्यात जाणवत नाहीये, कारण लातूरला एक करुलालो, जेवलालो, बोललालो. नाही, मी आता तेच म्हणणार होते. म्हणजे पण मी स्वतःच नाही बोलत, पण ती एक वेगळा बाज आहे. मी आज हे करला लेव, आज मी फगळण करला लेव, या की जेवायला, का करला लाव, का करला हे असं तिथला एक टोन आहे. आणि शब्दही वेगळे आणि सूरही वेगळे. असं एक म्हणजे असं पण एक आहे तिकडे. बरोबर. आता काय? मसाला घालते. वा. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता हे आपण पाण्याने तिंबून घेऊया. बर, मी तुम्हाला पाणी देतो.